नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्ती समोर आलेलो आहोत की त्यांचं नाव जंभीर भाई शेख आहे। आज ते वयाचे 80 वर्षाचे आहेत, परंतु त्यांना शासनाच्या कोणत्याही स्कीमचा लाभ मिळाला नाही। आज त्यांना राहायला छत्र नाही आहे। आज त्यांच्यापेक्षा लहान मुलांना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे, परंतु अद्यापही त्यांच्या कोणत्याही कुटुंबातील सदस्याला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही आणि त्यांना सुद्धा मिळालेला नाही। मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सुरू आहे। शासन आपल्या दारी येऊन तुमच्या योजनाचा आराखडा घेऊन ती योजना तात्काळ दारावर सोडवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या माध्यमातून होत आहे। परंतु मित्रांनो, शासनाने सांगितलं आणि अधिकाऱ्याने नुसतं तो सारवासारव करून तो डाटा जर वर पाठवून जर केलं तर अशा लोकांना न्याय मिळणार नाही। चला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया खरी समस्या काय आहे। मित्रांनो, आपण त्यांना काही प्रश्न विचारूत, कारण की तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या मनानेच काही बोलतोय, कारण की आपण त्यांच्यापासून जाणून घेऊ। मित्रांनो, आज जंभीर भाई तुमचं वय किती आहे? बघा मित्रांनो, 80 वय आहे त्यांचं। बरं, तुम्हाला घरकुल मिळालं का? बघा मित्रांनो, ते नाही म्हणत आहेत, कारण की मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज त्यांचं वय 80 आहे, त्यांना मिळणार कधी? राहायला छत मिळणार कधी? हे बघा तुम्ही अशा अवस्थामध्ये आहेत ते। मित्रांनो, तुम्ही त्यांना नुसतं आपण त्यांचं सातवण करून भागणार नाही। आज आपण त्यांना राहायला चारपत्राचं छत मिळालं तर आज कुठंतरी ते शासनाचे आभार मानतील। आज महाराष्ट्रामध्ये शासनाने सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सुरू आहे, कारण की त्या अभियानाच्या माध्यमातून शासनाने सांगून दिलेलं आहे प्रशासनाला की कोणताही लाभार्थी तुमच्याजवळ त्यांची समस्या घेऊन आला, त्या समस्याचं निराकरण तुम्ही त्यांचं जाग्यावर करा। अशा माध्यमातून हे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सुरू आहे। मित्रांनो, अशा लोकांना न्याय मिळणं या अभियानाच्या माध्यमातून खूप गरजेचं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, यांच्यापेक्षा कमी लहान वयाच्या मुलांना घरकुल मिळत आहेत, परंतु आज जंभीर भाई शेख यांचं वय 80 आहे, अद्याप यांना घरकुल नाही। यांच्या कुटुंबातील कोणत्याच सदस्याला घरकुल मिळालं नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला नम्र आणि आदराची विनंती करत आहे, तुमच्या जे छत्रपती राजस्व अभियान राबवणारे जी काही शासनाची टीम आहे तालुकास्तरीय, त्यांना जरा थोडं स्ट्रॉंग करा। नुसतं सारवासारवीचं अभियान करून तुमच्यापाशी डाटा पाठवण्याचं काम करू नका। तिथं मुळात जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, असं अभियान राबवलं गेलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।